सो गाईज फायनली आम्हाला पंढरपुराचा योग आलेला आहे आणि आम्ही दादरवरून बस पकडली. बस खूप लक्झरियस होती आणि कम्फर्टेबल होती. वॉशरूम अटॅच होते, पण मला एवढे काही खास वाटले नाही. बसमध्ये खूप जास्त मला रिलॅक्स वाटलं आणि मग 8 ते 9 तासाचा प्रवास करून आम्ही चाललो आहे आता पंढरपूरला. पंढरपूरला पोचताच तिकडे आम्ही एक रिक्षा केली. 4 किलोमीटर लांब मंदिराजवळ एक हॉटेल आहे, ते बघण्यासाठी आम्ही जात होतो. रस्ते खूप चांगले आहेत म्हणून कॅमेरा हलत आहे तर समजून घ्या. मग हे आहे भक्त निवासस्थान. तिकडे आम्हाला 1000 रुपीजला नॉन AC रूम भेटली. थोडीशी एक्सपेन्सिव्ह वाटली, पण मंदिराजवळ असल्यामुळे ती घ्यावी लागली. आतमधली रूम दाखवत नाही, डायरेक्ट जाऊया चहा पिताना. चहा खूप टेस्टी होता आणि इकडे माझा मित्र मला भेटला. अरे इशू, इधर क्या कर रहा है? नंतर मग मला दिसलं महाकालीचं मंदिर. महाकाली मला नेहमी भेटते, तर इकडे पण मला महाकाली भेटली. महाकालीचं दर्शन करून आम्ही निघालो पुढे चंद्रभागा नदीकडे. चंद्रभागा नदी एवढी क्लीन नाही वाटली, पण शेवटी ती नदी आहे, पवित्र आहे, म्हणून आम्ही थोडेसे पाय ओले केले आणि रिच्युअल्स थोडेसे पूर्ण केले. त्यानंतर आम्ही गेलो मंदिराकडे. 2 तास लागतात लाईनीला आणि रनिंग लाईन होती म्हणून काय एवढं वाटलं नाही. लाईनीमध्ये मी तर तुम्हाला सजेस्ट करेन एक सिंगल लाईन बनवा, कारण पुढे जाऊन सिंगल लाईनच तुम्हाला चांगलं दर्शन देऊ शकते. आतमध्ये मोबाईल घेऊन जायला अलाउड नाही. कसं तरी जर तुम्ही मोबाईल नेला तर तुमच्या रिस्कवर. आता आम्ही जी व्हिडिओ काढली आहे ती नक्की बघा, कारण थोडीशीच काढायला भेटली आणि मोबाईल आत ठेवला. नंतर आम्ही खायला गेलो इकडची स्पेशल झुणका भाकरी. झुणका आणि भाकरी खूप जास्त डिलिशियस होती आणि फक्त 30 रुपये प्लेट. 30 रुपयामध्ये वडापाव पण भेटत नाही आपल्याकडे. खरंच खूप जास्त मस्त होतं आणि मला तर खूप आवडलं. त्यानंतर आम्ही जाणार होतो थोडंसं पुढे. त्याआधी आपण खाल्ल्यानंतर थोडंसं डॉग्सला खायला दिलं पाहिजे, मग आम्ही थोडीशी डॉग सेवा केली. डॉग सेवेनंतर आपण सरळ जाणार होतो एस्कॉन टेम्पलला. त्याआधी आम्ही मंदिराजवळ थोडासा फोटोशूट केला. फोटोशूट केल्यानंतर पुढे आम्हाला एक माऊली दिसले. माऊली म्हणजे इकडची लोकं, खूप सुंदर लोकं आहेत इकडची. आणि त्यानंतर आम्ही जे जुनं द्वारकाधीश मंदिर आहे, जे शिंदे सरकार वाड्याचं आहे, त्याचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही थेट वळलो चंद्रभागा नदीच्या किनारी. त्यानंतर इकडचे जे मंदिर आहे भक्त पुंडलिकांचं, ह्यांचं दर्शन केलं. बट इकडे ना फोटो काढायला किंवा व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे. सो त्यानंतर आम्ही बोट पकडली. मम्मी थोडी घाबरलेली, बट इट्स ओके, फर्स्ट टाईम होतं असं. त्यानंतर बोटीने आम्ही त्या नदीच्या आत गेलो. जास्त खोल नदी नव्हती, बट आतमध्ये गेल्यानंतर थोडीशी पॉझिटिव्हिटी वाटली. ही इकडची लोकं खूप मेहनत करतात असं दिसून येतं, बट ह्या लोकांनाच आपण सपोर्ट केला पाहिजे. आणि 300-400 रुपये घेतात 4 लोकांचे येऊन जाऊन, मग त्याच्यामागे त्यांची खरंच खूप मेहनत आहे. त्यानंतर आम्ही एस्कॉन टेम्पलमध्ये गेलो, तिकडे थोडंसं दर्शन केलं आणि त्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी वळलो. हे कुठले महाराज आहे मला माहीत नाही, पण चांगले वाटत होते म्हणून फुटेज काढून घेतली. इकडे एक बॅनर आहे कपल्ससाठी, हे नक्की वाचा. आणि मग अशा प्रकारे आपला प्रवास इकडे पूर्ण होतो आणि लवकरच भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा.